आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरोनी जेवी तयाशीची फावे। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन आणि माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची आहे। 6व्या अध्यायाला प्रारंभ झालेला आहे आणि 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जो उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमाचं आपण चिंतन करत आहोत। ज्ञानेश्वर महाराजांचं हे स्वतंत्र चिंतन आहे। श्लोकावर बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांना श्लोकाला अनुसरून लिहावं लागतं, परंतु ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज सुरुवातीची प्रस्तावना लिहितात, उपक्रम लिहितात, नमन करतात, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपलं स्वतंत्र चिंतन लिहितात। ज्ञानेश्वरीचं हे वैशिष्ट्य आहे। ज्ञानेश्वरीमध्ये आलेली नमन पाहिली, उपक्रम जर पाहिलं तर स्वतंत्र एखादा ग्रंथ होईल असं चिंतन ज्ञानोबारायांनी लिहिलं आहे। तो उपक्रम करत असताना ज्ञानेश्वर महाराज बऱ्याच वेळेला विषय जो सांगायचा आहे त्याचं महत्त्व सांगतात, कशा पद्धतीने तो विषय ऐकला पाहिजे, श्रोत्यांसाठी काही सूचना देतात। 6व्या अध्यायाचा हा जो विषय आहे, हा विषय कशा पद्धतीचा आहे आणि हा विषय मांडत असताना आपण जी भाषा वापरलेली आहे, प्राकृत भाषा वापरली, मराठी भाषा वापरली। मराठीमध्ये जरी हा ग्रंथ असला, मराठीमध्ये जरी मी हा विषय सांगितलेला असला तरी सुद्धा त्याची उंची कोणत्या प्रकारची आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन। मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं हे दिव्य तत्वज्ञान लिहिलं आणि या तत्वज्ञानामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी तुमच्याकरता, सगळ्यांच्याकरता सुंदर असं भोजन तयार केलेलं आहे। भोजन हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, मी भोजन तयार केलं आहे, पण कोणतं भोजन आहे? प्रत्येकाचं भोजन वेगळं आहे, भोजन करण्याची पद्धत वेगळी आहे। माणसाचं भोजन वेगळं, पशुपक्ष्याचं भोजन वेगळं, देवांचं भोजन वेगळं आणि संतांचं भोजन वेगळं। शरीराचं भोजन वेगळं, सूक्ष्म शरीराचं भोजन वेगळं, कारण शरीराचं भोजन वेगळं। स्थूल शरीराचं भोजन आपलं वेगवेगळं प्रत्येकाचं आहे। गरीब मनुष्य असेल तर भाजी भाकरी खातो, श्रीमंत असेल तर आणखीन काय थोडंसं गोडधोड खातो। पशुपक्षी असतील तर त्यांचं भोजन वेगळं आहे। पशुचं भोजन काय आहे? त्याच्यामध्ये हिंस्र पशु आहेत, काही शाकाहारी पशु आहेत, प्रत्येकाचं भोजन वेगळं आहे। काही गवत खातात, काही झाडपाला खातात, काही जे आहेत ते हिंस्र पशु आहेत, ते मांसाहार वगैरे करतात। आणि देवांचं जे भोजन आहे ते मात्र अमृताचं भोजन आहे। देव फक्त अमृत पितात। स्थूल शरीराकरता असलेलं भोजन वेगळं आणि सूक्ष्म शरीराकरता म्हणजे मनाकरता असलेलं भोजन वेगळं आहे। स्थूल शरीराला कोणतं भोजन लागतं? भाजी भाकरी वगैरे आपण खातो, हे स्थूल शरीराचं भोजन आहे, पण मनाकरता सुद्धा भोजन लागतं। स्थूल शरीराला पंचपक्वान्न असतील, मन माणसाचं जर अतृप्त असेल तर त्याला पंचपक्वान्न गोड लागत नाहीत।
म्हणून साधू संतांनी आपल्या मनाकरताही भोजन बनवलं आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. लाडू खायचा आहे का? लाडू खातो म्हणतात, पण ते कोणते लाडू खातो म्हणतात? आनंदाचे लाडू खातो म्हणतात. नका चरपडू घ्या रे तुम्ही सुद्धा घ्या, चरफडू नका. ब्रह्मरस करू भोजन पंगती. ब्रह्मरसाचं भोजन आहे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी जे भोजन बनवलेलं आहे ते कैवल्य रसाचं भोजन बनवलं. ताट कोणतं आहे? अहो ताट कोणतं आहे? विसरले का कालचं? हे असो बोलाची ताटे भली वरी कैवर रसे ओगरली. हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. ताटं आहेत बोलाची. बोलाची म्हणजे माझं जे बोलणं आहे हेच ताट. ज्ञानेश्वर महाराज जे ज्ञानेश्वरीमध्ये बोलले ते प्रत्येक ताट आहे. आपण काल विचार करून आलो, प्रत्येक ओवीचं ताट आहे. प्रत्येक ओवीच्या चरणाचं ताट आहे, अक्षराचं ताट आहे. पण त्या ताटामध्ये भोजन कोणतं आहे तर कैवल्य रसाचं भोजन आहे. पण हे भोजन कोणी सेवन करायचं, कसं सेवन करायचं, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. ज्ञानोबाराय म्हणतात, निष्काम जो असेल त्याला माझं हे भोजन पचेल, रुचेल, झेपेल. ज्याच्या मनामध्ये अनंत प्रकारच्या कामना आहेत त्याला कैवल्य रसाचं भोजन आवडणार नाही. मग हा निष्काम नेमका कोण आहे? हे भोजन करायचं तर कशा पद्धतीने करायचं, काय प्रकार आहे या भोजनाचा? प्रत्येक भोजनाचा वेगवेगळा प्रकार असतो. काही खाली बसून जेवतात, काही उभं राहून जेवतात, काही चमच्याने खातात, काही जेवण बनवतात तोंडात टाकतात. प्रत्येकाचं, काही लोक अंधारात जेवतात. प्रत्येकाची जेवणाची पद्धत वेगवेगळी. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये सुद्धा लोक बसून जेवायचे. आता आधुनिक पद्धतीमध्ये लोक बसून जेवत नाहीत, उभं राहून जेवतात. पायामध्ये वाना, चपला, बूट तसेच असतात. एका ठिकाणी मी गेलो, म्हटलं का हो बूट गाडला नाही आणि तसंच तुम्ही जेवण करताय? म्हटली हे तुम्हाला अजून माहिती नाही, हे आधुनिक पद्धत आहे. म्हटलं चांगली आधुनिक पद्धत आहे. काही दिवसानंतर बुटामध्ये भजे घेऊन खाल्ली नाही म्हणजे कमवलं. प्रत्येकाचं भोजन वेगवेगळं आहे. काही लोक प्रकाशात जेवतात, अंधारात जेवतात, काही दरवाजा लावून जेवतात, काही उघड्यावर जेवतात. आता हे कैवल्य रसाचं भोजन जेवायचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे जेवायचं आहे. कसं जेवायचं आहे, कोणत्या प्रकाशात? काय जेवण करताना एकतर प्रकाश असला पाहिजे आणि थोडीशी शांतता, निवांतता असली पाहिजे, तर ते जेवण पचतं. प्रकाशच नसेल तर तुम्ही कोणतं जेवण कसं काय खाणार सांगा? अंधार पडलेला आहे आणि तुमच्या पुढे ताट वाढलं पंचपक्वान्नाचं, अंधारात आपल्याला ते खाता येणार नाही. म्हणून ते कोणत्या प्रकाशात जेवण करायचं, एकांतात करायचं का लोकांतात करायचं? ज्ञानोबाराय त्याचं वर्णन पुढच्या ओवीमध्ये करतात, ज्याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयाशीच पाहावे. बघा, ज्ञानोबाराय म्हणतात आता आत्मप्रभा नित्य नवी. जेवण कोणत्या प्रकाशात जेवण करायचं आहे? ज्ञानोबाराय म्हणतात आत्मप्रभा, आत्मप्रकाशात हे जेवण करायचं आहे. ती आत्मप्रभा कशी आहे? नित्य नवी असलेली आत्मप्रभा, आत्मप्रकाश. तेची करुणी ठाण देवी, स्थिर असलेला तो आत्मप्रकाश, तो त्या ठिकाणी आपलं मन स्थिर त्या ठिकाणी करायचं आहे. आणि जेवत असताना एकांत पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात हे आत्मप्रभेचं जेवण किंवा कैवल्य रसाचं जेवण करायचं असेल तर इंद्रिया ते चोरोनी जेवी तयाशीच फावे. जेवण करताना तुम्हाला इंद्रियांना चोरून जेवावं लागेल. बऱ्याच वेळेला जेवत असताना आपण दरवाजे बंद करतो,
खिडक्या बंद करतो. का दरवाजे खिडक्या बंद करतो? खिडक्या बंद असतील तर काही पक्षी आतमध्ये येतात, ताटावर बसतात. दरवाजा उघडा असेल तर कुत्रं येतं आणि त्या ताटाजवळ येऊन बसतं. आपल्याला हे आत्मप्रभेत कैवल्य रसाचं भोजन करायचं असेल तर आपल्याला त्रास देणारे काही लोक आहेत की हे जेवण करू देत नाहीत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, इंद्रिया ते चोरोनी जेवी तयाशीच फावे. हो, हे सर्वस्व आमचे गोड परी दाविले तुझ उघड. आता इंद्रिया देवोनी कवाड हृदयी भोगी. अनेक ठिकाणी वर्णन आलंय. अर्जुनाचे पांती जे परिसनया योग्य होती ते कृपा करुणी संती अवधान द्यावे. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, आत्मप्रभा नित्य निवी हृदयी करोनी ठाण दिवी. पूर्वीच्या काळामध्ये दिवे असायचे, लाईट नव्हती, आणि तो दिवा ठेवण्याकरता जे खाली असं आसन असायचं, एखादं लाकूड असायचं, त्याच्यावर तो दिवा ठेवला जायचा. स्टँड म्हणा आजच्या भाषेमध्ये, त्याला ठाणदेवी म्हणतात. आणि त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आणि मग सगळ्यांनी जेवायचं. पण ते आता लौकिक जेवणाकरता तो दिवा उपयोगाचा आहे, ती लाईट उपयोगाची आहे, दिवसा सूर्य उपयोगाचा आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात आता कैवल्य रसाचं भोजन करायचं आहे. मग हा कैवल्य रस जो आहे त्याचं सेवन करायचं असेल तर कोणत्या प्रकाशात सेवन करायचं? कैवल्य शब्दाचा अर्थ मी काल सांगितला. कैवल्य शब्दाचा अर्थ परमात्मा घ्या. केवल भाव, जिथे द्वैत नाही, कुठल्या प्रकारचं अद्वैत स्वरूप जे आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे, शुद्ध ज्ञान आहे, त्याला कैवल्य असं म्हणतात. मग त्या कैवल्याचं भोजन करायचं आहे, तो रस घ्यायचा आहे, परमात्म्याचा रस घ्यायचा आहे. कोणत्या प्रकाशात घेणार? ह्या लौकिक प्रकाशात परमात्मा दिसेल का? आता पुढे येणार आहेत त्या ओव्या सगळ्या. लौकिक प्रकाशात आपण हे बाकीचं भोजन करू शकतो, शब्दाचं भोजन करू शकतो, रूपाचं करू शकतो, स्पर्शाचं भोजन करू शकतो. परंतु कैवल्य रसाचं भोजन करायचं असेल तर तिथे प्रकाश कोणता पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात, आत्मप्रभा. आत्मप्रभा पाहिजे, आत्मप्रकाश पाहिजे. आता या आत्मप्रकाशावर आपण अनेक वेळा चिंतन करून आलो आहे. हा सगळा सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, लौकिक प्रकाश ज्या प्रकाशामुळे आहे त्याला म्हणतात आत्मप्रकाश. परमात्म्याचा प्रकाश, यदादित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. भगवान म्हणतात, माझ्या प्रकाशे प्रकाश रविकिरणा. माझ्या तेजे प्रकाश रविकिरणा. माझा जर प्रकाश नसता तर सूर्यालाही प्रकाश नाही, चंद्रालाही प्रकाश नाही. हा सगळा माझा प्रकाश आहे, आत्मप्रकाश आहे. आणि तो आत्मप्रकाश जो आहे ते जीवाचं खरं स्वरूप आहे. आत्मप्रकाश हा कसा आहे? ज्ञानोबाराय सांगतात, आत्मप्रभा नित्य नवी. तो नित्य आहे. बाकीचा प्रकाश नित्य आहे का? सूर्याचा प्रकाश नित्य आहे का? दिव्याचा प्रकाश नित्य आहे का? लाईटीचा प्रकाश नित्य आहे का? लाईट जाते. दिव्याचा प्रकाश, दिवासुद्धा तेल संपलं की संपतो. सूर्याचा प्रकाश संध्याकाळच्या वेळेस नाहीसा होतो. पण ज्ञानोबाराय म्हणतात, आत्मप्रभा जी आहे ती नित्य आहे. आत्म्याचा प्रकाश हा नित्य आहे. सुसडा सूर्यकणाच्या राशी. बोला, नित्य उदयो ज्ञानी आशी अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. काय जया पाहिली अद्वैत दिवसे पुढती न अस्तवे ऐसे. जया पाहिलिया अद्वैत दिवसे. कधी ज्याचा अस्त होत नाही, जागृतीमध्ये ज्या प्रकाशाचा अस्त होत नाही, स्वप्नामध्ये ज्या प्रकाशाचा अस्त होत नाही,
सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्या प्रकाशाचा अस्त होत नाही, किंबहुना जागृती स्वप्न येतात जातात, सुषुप्ती येते जाते, ज्या प्रकाशात आपल्याला हे